नमस्कार मित्रांनो, माझं नाव स्वप्नील माकुडे आहे। मी आज तुम्हाला व्हॉल्यूम शिकवणार आहे। मागच्या व्हिडिओला आपण बघितलं, आपण सगळे एरियाचे फॉर्म्युले, एरियावरचे आपण क्वेश्चन बघितले। जेणे कोणी व्हिडिओ हा बघितला नसेल त्यांनी पहिला तो व्हिडिओ बघून या। आता आपण चालू करणार आहोत व्हॉल्यूम। आता व्हॉल्यूम म्हणजे काय? व्हॉल्यूम म्हणजे की एका गोष्टीमध्ये किती सामान बसतं त्यालाच आपण व्हॉल्यूम म्हणतो। थोडक्यात आता ही जी बॉटल घेतली आहे ह्याच्यामध्ये किती पाणी बसतं, जे पाणी बसतं, जेवढं टोटल पाणी बसतं त्याला ह्या बॉटलचा आपण व्हॉल्यूम म्हणणार। ठीक आहे, चला आता व्हॉल्यूमचे वेगवेगळे युनिट आहेत। व्हॉल्यूमला आपण मीटर क्यूब मध्ये पण करतो, सेंटीमीटर क्यूब मध्ये करतो, 1 लिटर म्हणून पण असतं, अशा वेगवेगळे युनिट आहेत। ठीक आहे, चला आता चालू करू। आता व्हॉल्यूम ऑफ क्यूब। क्यूब म्हणजे काय? क्यूब म्हणजे असा ऑब्जेक्ट ज्याच्या सगळ्या साइड सेम आहेत आणि त्याला 6 फेस आहेत, म्हणजे त्याला 6 बाजू आहेत थोडक्यात। ठीक आहे, तो झाला क्यूब आणि प्रत्येकाची लेंथ सेम आहे, लेंथ ब्रेड्थ हाईट सगळं एलच आहे। ठीक आहे, थोडक्यात लेंथ, थोडक्यात हा बघा, हा आहे माझा क्यूब। ठीक आहे, हा क्यूब आहे, तर याची लेंथ ब्रेड्थ हा बघा किती फेस आहे त्याचे, 1 2 3, हा 4, हा 5 आणि हा 6, असे मिळून 6 फेस आहेत, बरोबर आहे की नाही? 6 फेस आहेत। तर या आता आपण याचा व्हॉल्यूम बघणार आहोत। व्हॉल्यूम ऑफ क्यूबचा फॉर्म्युला आहे एल क्यूब। ठीक आहे, आणि हा क्यूबची सगळ्यांना एक लक्षात ठेवा, क्यूबची गोष्ट की त्याच्या सगळ्या लाईन्स म्हणजे इकडची लेंथ असो, इकडची लेंथ असो, इकडची लेंथ असो, इकडची सगळ्यांची लेंथ सेमच असते, म्हणून आपण फॉर्म्युला दिलाय एल क्यूब। ठीक आहे, चला आता पुढे आपण याच्यावर प्रश्न सोडू। ठीक आहे, आता फाइंड व्हॉल्यूम ऑफ क्यूब हुज लेंथ इज इक्वल टू 4 सेंटीमीटर। म्हणजे त्याची लेंथ दिली आपल्या 4 सेंटीमीटर, तर व्हॉल्यूम किती येईल? व्हॉल्यूम इज इक्वल टू एल क्यूब। क्यूबचा फॉर्म्युला आता व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज इक्वल टू एल क्यूब, विच इज इक्वल टू किती? 4 चा क्यूब म्हणजे किती झालं? 64 सेंटीमीटर क्यूब हा झाला या क्यूबचा व्हॉल्यूम। ठीक आहे, दुसरं हा तुमचा होमवर्क आहे। दुसरा प्रश्न, फाइंड व्हॉल्यूम ऑफ क्यूब हुज लेंथ इज इक्वल टू 5 सेंटीमीटर। ह्याला पण तेच करायचं, व्हॉल्यूम इज इक्वल टू एल क्यूब, 5 चा क्यूब घ्यायचा। 5 चा क्यूब किती येतो? 125 सेंटीमीटर क्यूब। हा तुमचा होमवर्कच आहे, उत्तर पण मी तुम्हाला आताच सांगून टाकेल। ठीक आहे, आता क्यूबॉइड। क्यूबॉइड म्हणजे काय? हा रेक्टँगल 6 एकत्र आणले, आपण 6 रेक्टँगल जर एकत्र आणले तर तो क्यूबॉइड बनवतो, ज्याची लेंथ आता क्यूबॉइडला काय असते हे समजा, माझं पुस्तक आहे। ठीक आहे, या पुस्तकाला आपला ही लेंथ आहे, ही लेंथ आहे, ही ब्रेड, आता या पुस्तकाला आता ही लेंथ आहे, ही ब्रेड्थ आहे आणि ही हाईट आहे। लेंथ ब्रेड्थ ही अशी जी आहे ही लेंथ आहे, ही ब्रेड्थ आहे आणि ही जी आहे बारकी ही हाईट आहे। ह्याला क्यूबॉइड म्हणतो आपण। ठीक आहे, आता व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड काय आहे? लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट। ठीक आहे, तर काय आहे फॉर्म्युला व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइडचा? व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड आहे लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट। म्हणजे लेंथ किती दिली आपल्या 2 सेंटीमीटर, ब्रेड किती दिली आपल्या 3 सेंटीमीटर आणि हाईट किती दिली आपल्या 1 सेंटीमीटर। तर याचं व्हॉल्यूम येत आहे 6 सेंटीमीटर क्यूब। ठीक आहे, लेंथ किती होता याच्यात? 2 सेंटीमीटर, ब्रेड किती होता याच्यात? 3 सेंटीमीटर आणि हाईट होती याच्यात 1 सेंटीमीटर। उत्तर आले आपलं व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड 6 सेंटीमीटर क्यूब। ठीक आहे, पुढचा प्रश्न। आता सिलेंडरचा व्हॉल्यूम। सिलेंडरचा व्हॉल्यूम काय आहे? पाय आर स्क्वेअर। सिलेंडरला मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं, सिलेंडरच्या ह्याला एक रेडियस असतो, एक हाईट असते। ठीक आहे, हा सिलेंडर आहे, ह्याचा इथून ते इथपर्यंत जो आहे तो रेडियस, ही जी आहे ती हाईट। ह्याच्यात जेवढं पाणी बसतं ते त्याचा व्हॉल्यूम, हे मी तुम्हाला सांगितले। ठीक आहे, आता व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काय आहे फॉर्म्युला? पाय आर स्क्वेअर। तर आपला प्रश्न काय दिलाय? फाइंड व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर हुज हाईट इज 7 सेंटीमीटर। याची हाईट आहे, ही हाईट ही 7 सेंटीमीटर आहे आणि जी रेडियस आहे, रेडियस इथून ते इथपर्यंतचं अंतर ते किती दिलंय मला? 2 सेंटीमीटर। ठीक आहे,
चला आता फॉर्म्युला आपण शोधू. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच. पायची व्हॅल्यू मी तुम्हाला मागच्याच लेक्चरला सांगितलं होतं 22/7 किंवा 3.14 या दोघांपैकी तुम्ही कुठलीही व्हॅल्यू वापरू शकता. आता मी इथे 22/7 वापरतो. रेडियस किती दिलाय? रेडियस दिलाय मला 2 सेंटीमीटर, त्याचा स्क्वेअर. हाईट दिली आहे मला 7 सेंटीमीटर. तर हा 7 कट होऊन जाईल, डिवाइड होऊन जाईल, 7 × 7. ठीक आहे. तर 22 गुणिले 2चा वर्ग, 2चा वर्ग किती येतो? 4. मग 22 गुणिले 4 किती येतो? 88 सेंटीमीटर क्यूब. ह्याचं उत्तर येते की नाही व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर? ठीक आहे. चला आता पुढे बघू. पुढे आता आहे आपल्याला व्हॉल्यूम ऑफ स्पियर. तर व्हॉल्यूम ऑफ स्पियर म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं. स्पियर म्हणजे एक बॉल. थोडक्यात तुम्ही कधी पण बघा स्पियर म्हणला की बॉल विचार करायचा. त्या बॉलला असतं, बॉल गोल असतो, त्या रेडियस असणार. ठीक आहे. पण हा 3D इमेज आहे, 3D ऑब्जेक्ट आहे. त्याच्या व्हॉल्यूम ऑफ स्पियर काय आहे? 4/3 पायर क्यूब. ठीक आहे. आता आम्हाला प्रश्न काय दिलाय? फाइंड व्हॉल्यूम ऑफ स्पियर हुज रेडियस इज 3 सेंटीमीटर. किती? 3 सेंटीमीटर. तर व्हॉल्यूम ऑफ स्पियरचा फॉर्म्युला आहे 4/3 पायर क्यूब which is equal to रेडियस आपल्या इथे दिली आहे 3 सेंटीमीटर. 4/3 into 22/7 into 3 क्यूब आहे बरोबर. म्हणजे किती? 4/3 into 22/7 into 3 into 3 into 3. ठीक आहे. ठीक आहे बरोबर आहे. चला आता हा 3 आणि हा 3 कट होऊन जाईल. 3 × 3. ठीक आहे. उरलं किती मग? 4 × 22 इंटू हे 2 3 मल्टिप्लिकेशन झालं किती येते? 9/7. ठीक आहे. ठीक आहे. आता ह्याचं मल्टिप्लिकेशन करून उत्तर किती येते? 36 × 22/7 ह्याचं आहे आन्सर. ह्याला तुम्ही मल्टिप्लाय करा 36 × 22/7. पुढे काय ते. ठीक आहे. चला पुढे आता आपण जातोय पेरिमीटर. आता पेरिमीटर म्हणजे काय? पेरिमीटर म्हणजे डिस्टन्स कवर्ड अलॉंग दी बाउंड्री फॉर्मिंग अ क्लोज्ड फिगर व्हेन यू गो राउंड द फिगर. थोडक्यात काय हे काय सांगते? पेरिमीटर म्हणजे काय? आता मी सर्कल वरचा ग्राउंड आहे. ग्राउंड असा सर्कल आहे, मैदान आहे, त्याचा शेप आहे सर्कल. हा मी असं त्याच्या बाजूने फिरतोय, असं गोल 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 राऊंड मार. तर मी जेवढं अंतर असेल त्याला आपण पेरिमीटर म्हणतो. किंवा हे बघा, हा माझ्याकडे कागद आहे. ठीक आहे. हा कागद आहे असा, मी इथे त्याच्या कागदाच्या मी आता ह्याला कागदाला मी ग्राउंड मानून घेतो समजा. तर हा कागद आहे, हा ग्राउंड आहे. थोडक्यात ग्राउंडला मी इथे उभा आहे. मी इथे मी चालायला सुरुवात केली. मी इथे जाऊन इथे येऊन परत आलो. मग हे एवढं जे डिस्टन्स आहे, हे सगळं जे मी डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय किंवा हे जे अंतर मी जे फिरतोय हे एवढं चालून त्याला आपण पेरिमीटर म्हणतो. ठीक आहे. पेरिमीटर म्हणजे काय? थोडक्यात बाउंड्रीची लेंथ. ही जी बाउंड्री आहे त्याची लेंथ. ठीक आहे. पेरिमीटर म्हणजे बाउंड्रीची लेंथ, हे थोडक्यात सांगितले त्यांनी. आता पहिला आपण बघतोय पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. स्क्वेअरचे सगळ्यांना माहिती आहे साईड सगळे सेम असतात. एल 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 सगळ्यांना ऍड करा तर काय येणार? एल एल प्लस एल प्लस एल प्लस एल म्हणजे काय येते? 4L. ठीक आहे. एवढं तर कळालं. पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ए प्लस बी प्लस सी. थोडक्यात 3 साईड आहेत ज्याची लेंथ आहे ए बी आणि सी. मग त्याचं उत्तर काय येते? पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ए प्लस बी प्लस सी. ठीक आहे. आता पेरिमीटर ऑफ सर्कल. पेरिमीटर ऑफ सर्कल काय येणार आहे? 2πr. ठीक आहे. आणि पेरिमीटर ऑफ रेक्टँगल 2 × एल प्लस बी हा त्याचा फॉर्म्युला आहे. लेंथ इथे आर म्हणून सांग, इथे आर रेडियस आहे ना सर्कलचा. आर रेडियसचं सर्कलचं रेडियस आहे आणि लेंथ आहे एल म्हणजे लेंथ, बी म्हणजे ब्रेथ. ठीक आहे. कळालं सगळ्यांना? हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. आता आपण चालू करू सोडवायला. आता एक सांगा, आता हे 3 शेप दिलेत तुम्हाला. हा स्क्वेअर आहे, 4 साइड सेम आहेत बरोबर. हा ट्रायंगल आहे, हा सर्कल आहे. तर ह्याचा
पेरिमीटर किती येईल स्क्वेअरचं पेरिमीटर आहे 4L, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4L. 4L म्हणजे किती 4 × 4, बरोबर आहे की नाही. तर आन्सर किती येते 16 सेंटीमीटर. ठीक आहे. इथे आपण ऍडिशन करतो, इथे स्क्वेअर बी येणार नाही, आपण फक्त डिस्टन्स मोजतो की किती डिस्टन्स आहे. इथून मी चालतोय, इथून येतोय, इथून असं परत फिरून इथे येतोय, मग मी जेवढं अंतर मी चालतोय त्याला आपण पेरिमीटर म्हणतो, ते मीटर मध्ये असते, मीटर किंवा सेंटीमीटर. ठीक आहे. आता म्हणून मी इथे 16 सेंटीमीटर दिले, स्क्वेअर बी येणार नाही काय ते. ठीक आहे. आता पेरिमीटर ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय सांगितलंय a + b + c. a + b + c काय येणार साइड आहे त्याच्या, पेरिमीटर ऑफ ट्रायंगल, असं ट्रायंगल लिहिले मी. तर a + b + c, येथे a काय आहे 2 सेंटीमीटर, b 3 सेंटीमीटर आणि c आहे 5 सेंटीमीटर, बरोबर आहे. तर आन्सर किती येते 2 + 3 + 5 विच इज इक्वल टू 10 सेंटीमीटर त्याची पेरिमीटर आहे. तसंच पेरिमीटर ऑफ सर्कल. आता मला इथे रेडियस किती दिलाय पेरिमीटर ऑफ सर्कल, त्यालाच आपण काय म्हणतो, त्याला सर्कम्फरन्स पण म्हणतो. पेरिमीटर ऑफ सर्कलला काय म्हणतो सर्कम्फरन्स सुद्धा म्हणतो. ठीक आहे. पेरिमीटरला ह्याचा कळलं का. तर सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय आहे 2πr, म्हणजेच काय झालं 2 × 22/7 इंटू रेडियस आपला इथे दिलाय 7 सेंटीमीटर, रेडियस इथे दिलाय 7 सेंटीमीटर. ठीक आहे. मग याचा आन्सर किती येईल 7 7 कट होऊन जाईल, 22 × 2 44 सेंटीमीटर हा त्याचा सर्कम्फरन्स झाला. ठीक आहे. तसंच हा तुम्हाला होमवर्क आहे. आता हे बघा इथे लेंथ अँड ब्रेड्थ दिले, आपल्याला काय सांगितले पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला मी तुम्हाला काय सांगितलं 2 × लेंथ प्लस ब्रेड्थ. काय आहे पेरिमीटर ऑफ रेक्टँगल 2 × लेंथ प्लस ब्रेड्थ, हा फॉर्म्युला वापरायचा. ठीक आहे. काय आलं लक्षात आलं का तुम्हाला. काय सांगितलं ते लेंथ काय, इथे लेंथ × ब्रेड्थ, ते लेंथ काय आहे 4 सेंटीमीटर, ब्रेड्थ 2 सेंटीमीटर. तर याचा फॉर्म्युला हा वापरून घ्या इथे 2 × लेंथ प्लस ब्रेड्थ. तसंच हा राईट अँगल ट्रायंगल आहे, कुठलाही ट्रायंगल असू द्या, ट्रायंगलचा पेरिमीटर आहे a + b + c, त्याचा फॉर्म्युला बदलत नाही ट्रायंगलला. ठीक आहे. पेरिमीटरला एरिया वेगळं आहे, एरिया आपण राईट अँगल ट्रायंगलचाच बघितलाय, हाफ × बेस × हाईट. ठीक आहे. कळालं. हा झाला पेरिमीटर ऑफ ट्रायंगल a + b + c, ह्याच्यासारखंच खाली सोडते, परत हे त्यासारखंच सोडत 2πr. कळालं सगळ्यांना. चला आता पुढे बघू आपण. हा तुम्हाला पुढे सगळं होमवर्क आहे. कळालं. हे 3 प्रश्न आधीचे मी जे तुम्हाला आधीच्या लेक्चरला शिकवलेत त्याचे प्रश्न इथे, हे सगळे ह्याचेच प्रश्न आहेत. ठीक आहे. आता अजून एक तुम्हाला मी होमवर्क देतो, तो आहे फाइंड व्हॉल्यूम ऑफ स्फियर whose radius is 6 सेंटीमीटर. ठीक आहे. दुसरा प्रश्न आहे फाइंड वॉल्यूम ऑफ सिलेंडर whose radius is 8 centimeter and height is 7 centimeter. Height is 7 centimeter. ठीक आहे. आता मी एक प्रश्न दाखवतो तुम्हाला. आता मागच्या प्रश्नात एक पहिल्या पानावरचा प्रश्न आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं मी फाइंड एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल whose hypotenuse is 5 centimeter, base is 4 centimeter. आता तुम्ही विचारत असाल सर फॉर्म्युला कसा वापरायचा, इथे तर आम्हाला हाईटच दिली नाही, इथे फक्त बेस आणि हायपोटेन्यूस दिलाय. हायपोटेन्यूस तर आपण वापरत नाही फॉर्म्युलामध्ये. तर एक लक्षात ठेवा, तुम्ही पायथागोरस थेरम म्हणून वाचलं असेल एक, पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम हा राईट अँगल ट्रायंगलला वापरतो.
ठीक आहे. हा पायथागोरस थेरम काय म्हणतो की हे राईट अँगल ट्रायंगल आहे ज्याचं बेस आहे बी, एच हाईट, हायपोटेन्यूसची लेंथ आहे एल. ठीक आहे, हायपोटेन्यूसची लेंथ आहे एल. तर हा जो एल स्क्वेअर जो आहे हायपोटेन्यूसचा स्क्वेअर तो आहे बेसचा स्क्वेअर प्लस हाईटचा स्क्वेअर. हे जे अँगल जे आहेत हे दोन 90 डिग्री वाले जे साईड आहेत त्यांच्यामधले त्यांचा स्क्वेअर, बेस स्क्वेअर प्लस हाईटचा स्क्वेअर. म्हणजे थोडक्यात काय हायपोटेनियस म्हणजे काय, जर आपण स्क्वेअर रूट काढलं तर ह्याचं हायपोटेनियसचं लेंथ जी आहे ते रूट ऑफ बेस स्क्वेअर प्लस हाईटचा स्क्वेअर. हा आहे तुमचा पायथागोरस थेरम. ठीक आहे, हा पायथागोरस थेरम आपण हायपोटेनियस आणि बेस वापरायचं. या पायथागोरस थेरमनी तुम्ही त्या प्रश्नात हाईट शोधणार आहात. ठीक आहे, हाईट शोधणार. ठीक आहे, हा चॅप्टर सोपा आहे. ह्या चॅप्टरला नुसते फॉर्म्युले आहेत. हा, सगळ्यांनी हे फॉर्म्युले पार्ट करा, याच्यावरती क्वेश्चन्स प्रॅक्टिस करा. मी हे क्वेश्चन दिलेत होमवर्क, ते सगळ्यांचे क्वेश्चन तुम्ही प्रॅक्टिस करा. ठीक आहे, आणि याचे फॉर्म्युले पार्ट करायला विसरू नका. आणि जे मी मागच्या लेक्चरला जे प्रश्न दिले होते, जे सोडवले होते मी, ते पण सोडवा परत एकदा, न बघता, सोल्युशन न बघता. अजून प्रॅक्टिस करा. तुम्ही जेवढे जास्त प्रॅक्टिस कराल तेवढा हा चॅप्टर तुमचा चांगला होईल. ठीक आहे, चला.